भावानं सोन्यानं मूड खराब केलाच माझा. तू म्हण बोलायचं नाही. का बोलायचं नाही? आम्ही बोलणार खोटं. तर सोन्यासोबत भांडणाला दिवसाच्या सुरुवातीला झालती, पण त्याच्या आधी आपण डाऊनला भेटूया जो जीप कडून बसलेलं काय आहे ते. आजी म्हणलं नाही बरं. माझा मित्र डॉन डॉन डॉन. भावानं डॉन सर्वात मस्त कॅरेक्टर आहे माझ्या आयुष्यातलं. बोला बोलो लाईक करा सबस्क्राईब करा. पण तुम्ही केलाय की नाही ते मला कमेंट मध्ये सांगा. तोपर्यंत मी डॉनला आणि बाकी सगळ्यांना चहा देऊन घेतो आणि यांच्या सगळ्यांना चहा देऊन झाल्यानंतर ना आपण इथं साहेबांना भेटतो. आणि मी जिकडे पण जाते ना तिकडे हलकी फुलकी मस्करी तर आमची चालूच असते. सगळ्यांसोबत हलकी फुलकी मस्करी करून चहा देऊन आपण जाऊया नागेश दादाला भेटायला. काय म्हणताय? नागेश दादा सोबत पण जरा मस्करी करून घेतलो आणि त्यानंतर विचारलो जाऊ का मी चहा घेतली चहा पिता. तर मी नागेश दादाला चहा देऊन घेतो तोपर्यंत तुम्ही लाईक करून घ्या. लाईक करून घेतलाय तर चला आपण इकडे येऊया या मुलाकडे. खोटं बोलायचं नाही. भावना सोन्या बारक्या मुलांना समजत होत्या की खोटं बोलायचं नसते म्हणून. पण बघा की भावना पोरगं किती घाबरलेलं सोन्यापासून. त्यामुळे आता हे सोन्या म्हणणार. तू म्हण बोलायचं नाही. का बोलायचं नाही? आम्ही बोलणार खोटं. सोन्यासोबत जरा भांडण करून या बारक्या पोराला जरा पिडायला लागलो. त्याचा फोन गेला आणि त्याला पिडत होतो आणि लहान मुलांना पिडण्यामध्ये मजा आहे ना भावना नेक्स्ट लेवल. तर मी आणि सोन्या जरा लहान मुलांना अजून जरा पिड घेतो. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये.